टॉप परफॉर्मन्स ऍक्सिस TW मध्ये शिवम्माचं तसं नवीन जॉईनिंग आहे, पण तरी पण माझ्या माहिती 1.5 वर्ष झाले. कॉल सेंटरमध्ये तिने काम करत होते आणि कॉल सेंटरला आम्ही एक जर बघितलं तर फक्त हेडफोन लावायचा आणि कॉलिंग करायचं एवढंच काम होतं. पण त्यातनं ती पुढे येऊन आता राईटऑफमध्ये काम करते आणि गेले 3 महिने राईटऑफमध्ये एक बेंचमार्क तयार करून तिने ठेवलाय आणि यापुढे ती असंच बेंचमार्क पुढे पुढे करत राहील. त्यानंतर ऍक्सिस TW मध्ये रँकिंग 1 आरती. ह्या सगळ्या मुली ज्या आहेत ना, ह्या न्यू कमर्स आहेत. तर न्यू कमर्स जरी असल्या तरी गेल्या 2 वर्ष आमच्याबरोबर काम करतायत. ऍक्सिस बँकेच्या 2 व्हीलरमध्ये आरती आणि तनिष्का यांनी कायम बेंचमार्क चांगला ठेवलाय. सगळ्यात पहिला थँक्यू साई फॅमिली. मला गेली 2.5 वर्ष झालं मी काम करते इथं. म्हणजे फर्स्ट इयरमध्ये मी लागले होते आणि आता माझं लास्ट इयर आहे. तर या लोकांनी मला एवढा सपोर्ट केला कॉलेजबद्दल प्रत्येक गोष्टीमध्ये. दीपाली मॅडम, सागर सर, रवी सर, पर अजिंक्य सर, कुणाल सर, त्यांना सगळ्यांना थँक्यू. कस्टमरला ज्या सरांचं नाव ऐकून डोक्याला ताप होतो तो म्हणजे टॉप परफॉर्मन्स ऋषिकेश जगताप. ऋषिकेशच आहे. मी मागाशी सांगितलं की दोन्ही एरिया जरा टफ आहेत पुण्यामध्ये, हडपसर आणि येरवडा. तर ऋषिकेश सुद्धा आज 1 वर्ष झालं आपल्या इथं जॉईन झाला. पण पूर्ण वर्षभरात एकदाही त्याचा परफॉर्मन्स कुठल्याच कंपनीचा कमी नाहीये. कायम त्याचा टॉपच परफॉर्मन्स राहिला. रँकिंग 1 ज्यांनी मिळवलं वैभव कदम. वैभव एकाच कंपनीचं काम करत नाही, मल्टिपल प्रोडक्टमध्ये काम करतो, मल्टिपल कंपन्यांमध्ये काम करतो. पण मल्टिपल प्रोडक्ट आणि मल्टिपल कंपन्यांमध्ये काम करून सर्व कंपन्यांना आणि सर्व प्रोडक्टला टॉपचा काम करायचं, न्याय द्यायचं हे थोडं अवघड असतं. पण तो शांत स्वभावाचा आहे आणि अशा शांत स्वभावाची माणसं एवढं टॉप परफॉर्मन्स प्रत्येक ह्याच्यात करतात हे विशेष त्याच्याकडे बघितल्यावर ते वाटतं. ज्याचा टॉप परफॉर्मन्स बघून सगळे पब्लिक बोलते त्याचं नाव कुणाल कोणते? सेम आहे सगळ्या प्रोडक्टमध्ये आणि सगळ्या बकेटमध्ये आणि सगळ्या कंपन्यांमध्ये मल्टिपल काम घेऊन सुद्धा. आणि जसं मी अजिंक्यबद्दल बोलतो, काय नाही ऑफिसमध्येच दिसतात. हे टॉप परफॉर्मन्स करतात कसं आहे हे फक्त त्यांनाच माहिती आहे. थँक्यू प्रवीण सर, थँक्यू प्रवीण सर, थँक्यू अमित सर, थँक्यू आनंद सर, उत्तम सर. तुम्ही मला याची आवड दिल्याबद्दल. कितीही मोठं टेन्शन असू द्या कायम चेहऱ्यावरती हसे. नाव त्यांचं वसंत बसे. मध्ये मल्टिपल प्रोडक्ट आहे. त्या मल्टिपल प्रोडक्ट मध्ये सुद्धा 2 प्रोडक्ट ऍक्सिस बँकेचे सर्वात मोठे चालतात. एक ऑटो लोन आणि एक कमर्शियल व्हेकल लोन. असे दोन्ही प्रोडक्ट मध्ये पिंपरी चिंचवड मध्ये ते टॉपच आहे. साखर ज्याप्रमाणे गोड असते त्याप्रमाणे वनसाई मध्ये काम करत असताना त्यांचं आयुष्य गोड झालं. ते म्हणजे परिमल फायनान्स मध्ये टॉप परफॉर्मन्स करून रँकिंग 1 मध्ये विकास साखरे. विकास साखरे हा त्याच्या नावाप्रमाणेच आहे. तोंडात कायम साखर ठेवून सगळ्यांशी गोड बोलून बोलून पेमेंट काढत असतात. आवाज येतोय? धन्यवाद प्रवीण सर, अमित सर. आम्हाला नेहमी सहकार्य करणारे मोठ्या मनाचे रवी सर यांनाही 2 मध्ये ऍक्सिस फायनान्स मध्ये ज्यांनी रँकिंग 2 मिळवली अमोल पाटील. एका जोरात टाळ्या वाजवा अमोल पाटील सरांसाठी. अमोल पाटील हा ऍक्च्युली कराड एरिया बघतो. तर तिथं कराडमध्ये काम आम्ही घेतल्यापासून सध्या तरी काही आम्हाला टेन्शन नाही. फक्त त्याचा बरेच वेळ फोन स्विच ऑफ आणि नॉट रिचेबल असतो. तर त्यासाठी आम्ही आता बघतो प्रवीण सरांना काहीतरी त्याच्यावर नियोजन काय करता येईल का त्यासाठी रिक्वेस्ट करणार आहे आता. खरं तर मला आज खूप अभिमान वाटतो कारण माझ्या लाईफमध्ये पहिलीच ट्रॉफी आहे ही. थँक्यू सो मच ओम साई. बरीच लोक आता म्हणले की हे बरोबर आता बरीच लोक आता म्हणले की आमची लाईफमधली ही पहिलीच ट्रॉफी आहे. तसं पाहिलं तर आपण लहानपणी अशा काही भरपूर ट्रॉफी घेतल्या की आपली काही जमात नाही ही सगळी. बरोबर की 9वी 10वी पहिली ते 10वी किंवा त्याच्यानंतर अशा काही भरपूर ट्रॉफी आपण घेतल्या नाही. पण ह्या वयात जेव्हा तुम्ही ट्रॉफी घेऊन घरात जेव्हा जाता तेव्हा तुमची मुलं, तुमची आई वडील किंवा मित्रमंडळी जातात ते नेहमी हसतात. ट्रॉफी घेतली काहीतरी हसणार, मुलांतरी हसणार. पण मुलांना सुद्धा एक इन्स्पिरेशन मिळू शकतं कारण माझ्या पप्पांना, माझ्या आईला किंवा माझ्या ताईला ही ट्रॉफी मिळली आणि हे पाहून फार आनंद तुम्हाला नक्की येईल असं मला खात्री आहे.
धन्यवाद. याच्यानंतर इक्बाल सय्यद आपलाही सन्मान होतोय. तर इक्बाल सय्यद यांचा मान सन्मान होतोय. इक्बाल बद्दल सांगायचं म्हटलं तर इक्बालचं वय जर बघितलं तर कोणी म्हणणार नाही त्याच्या वयाकडे, म्हणजे त्याच्या तब्येतीकडे बघितलं किंवा त्याच्या कामाच्या हुनरबाजीत बघितलं तर कोणी म्हणणार नाही आज त्याचं वय एक सांगायचं नसतं वय कोणाला, म्हणून मी सांगितलंय. पण या वयात त्या ताकदीने पळायचं आणि काम करायचं चेष्टा नाहीये. आणि गेले 30 वर्ष म्हणजे ओम साईच्या अस्तित्वाच्या अगोदर जे होते, मी थोड्या वेळाने मी बोलणारच आहे त्याबद्दल नंतर थोड्या वेळाने, पण तो तेव्हापासून प्रतिभाई प्रशांतभाई जेव्हा स्वतः ह्या फील्डमध्ये होते तेव्हापासूनच आहे. ह्याचं ज्यावेळी तो बोलतो म्हणजे लिगल जे बोलतो ना कुठल्या कस्टमर बरोबर, तेव्हा वकील सुद्धा 2 मिनिटं माघार घेतो, एवढं शार्प त्याचं लिगल मधलं बोलणं आहे. थँक्यू सो मच होमसाई क्रेडिट कलेक्शन. गेली 20 ते 25 वर्ष मी होमसाई फॅमिलीबरोबर काम करतो. फॅमिली रिलेशन आहे माझं, त्यांच्यावर फॅमिली रिलेशन आहे आणि प्रत्येक गोष्टीवर ते लक्ष ठेवून असतात की कुठल्या स्टाफला काय गोष्टीची गरज आहे काय नाही. तर प्रत्येक वेळेस मला जेव्हा जेव्हा अडचण आली त्यांनी मदत केलेली. सो थँक्यू. सतत या ठिकाणी काम करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्यानंतर ऍक्सिस TWNPA मध्ये टॉप 2 मध्ये टॉप 2 रँकिंग ज्यांनी मिळवली चेतन कांबळे. एकदा जोरात टाळ्या वाजवा. दुसरं अवॉर्ड आहे त्यांचं चेतन कांबळे. चेतन ऍक्सिस TW मध्ये टॉप 2 परफॉर्मन्स मध्ये अमोल जगताप. अमोल जगताप एकदा जोरात टाळ्या वाजवा अमोल सरांसाठी. ऍक्सिस मध्ये TW मध्ये छानसं काम करत या ठिकाणी एक्सिस बँकेमध्ये काम करताना तो पिरेमलमध्ये काम करतोय, एक्सिस मध्ये काम करतोय, तो टोयोटोमध्ये काम करतोय, सगळीकडे मल्टिपल प्रोडक्ट आणि मल्टिपल बँकेमध्ये काम करतोय. पण अमोल जेव्हापासून आल्याच्या नंतर जे येरवड्याचे जे आउटस्कटचा भाग आहे, जे रांजणगावच्या पुढे शिरूर चित्रपूरला, मला आजपर्यंत समीर आणि अमोल आल्यापासून चिंता भेटली त्या एरियाची. धन्यवाद पूर्ण ओम साई परिवार. या परिवारामध्ये मला फार दिवस झालेले नाही, पण या आपल्या ऑफिसला ज्यांनी मला जॉईन केलं ते आपले अमित भाऊ डोळे यांच्या आज आठवण येते की त्यांनी मला इथं कामाला लावलं. आज भाऊ आपल्यामध्ये नाही आहे. काही दिवसांपूर्वी ॲक्सिडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला. तो आज असता तर खरंच खूप मजा आली असती. मला नक्की माहिती घेतो वरून आपल्याला बघतोय आणि आपल्याला शक्ती देतो. थँक्यू. टोयोटा फायनान्स मध्ये ज्यांनी एक उत्कृष्ट कामगिरी करत 3rd रँकिंगचं मिळवलं संदीप पासलकर. टोयोटा फायनान्स मध्ये काम करताना आम्हाला 1st, 2nd, 3rd हे विनर काढायची खूप अवघड परिस्थिती आली. कारण संदीप पासलकर म्हणजे आम्ही त्याला ऍक्च्युली बॉक्सर म्हणतो. संदीप पासलकर आणि त्याला आठवतच नाव आठवत नाही. तर तो किंवा इक्बाल आणि राजू दादाने हे तिघही पॉईंटनी फक्त मागे पुढे म्हणजे 96%, 95.80, 95.50 असे फरकाने, म्हणून ते 3 नाव आहेत टोयोटामध्ये. धन्यवाद होमसाई फॅमिली. धन्यवाद प्रवीण सर, आनंद सर, रवी सर, आनंद सर. त्यानंतर ऍक्सिस TW मध्ये ज्यांनी टॉप 3 रँकिंग मध्ये टॉप परफॉर्मन्स केला सुशांत तुपे. आपलं या ठिकाणी सन्मान होते. का जोरात टाळ्या होता सुशांत तुपेसाठी. सुशांत तुपे हा हडपसरमध्ये काम करतोय. अत्यंत शांत स्वभावाचा आहे आणि एवढ्या शांत स्वभावाची लोक काम कशी करतात ते एक उदाहरण म्हणजे सुशांत तुपे. तर ऍक्सिस हॉल मध्ये ज्यांनी टॉप 2 चं रँकिंग मिळवलं ते म्हणजे तृणाली. तृणाली सुद्धा मान सन्मान होता. या ठिकाणी जोरात टाळ्या वाजवायच्या तृणालीसाठी. तृणालीला सुद्धा गेले माझ्या माहितीनुसार 15 वर्ष नक्कीच झाले आणि या 15 वर्षात तिला जे काम दिलंय ते तिने इमानदारीने काम केले. रात्री 10 वाजेपर्यंत थांबणारे ही एकमेव मुलगी तशीच आहे. यानंतर ऍक्सिस CV बकेट मध्ये ज्यांनी टॉप 2 मध्ये ज्यांचं नाव आलं खरंच श्वेतासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. श्वेता
ही एकदमच न्यू कमर आहे. गेले मला वाटतं 4 महिने झाले ती जॉईन झाले आणि सभा म्हणून जी माझ्याकडे जुनी स्टाफ एम्प्लॉई होती आमच्या बरोबर, तर तिच्या कारकिर्दीमध्ये ती शिकून पहिल्या 4 महिन्यातच ट्रॉफी घेण्याची वेळ आली. सगळ्यात आधी ओमसाई परिवार माझ्याकडनं खूप खूप थँक्यू, कारण माझा हे पहिला अवॉर्ड आहे आणि मी ते अचीव केलेलं आहे. आणि त्याच्या अगोदर मला सहकार्य करायची सभा ते आता नाही आहेत. त्याच्यानंतर आता मला सहकार्य करतात ते म्हणजे दिवाळी मॅडम, रवी सर, कृणाली मॅडम, त्यांचा माझं मनापासून आभार.